बलिदाया सन्मानित केला जाणार आहे। बबन पाटील वलप, त्याचबरोबर नरेश पाटील ज्या हनुमानचे प्रतिनिधी आहेत नरेश पाटील। यमन दादा आपण यायचे, आपला सन्मानित केलं जाईल। बलिराम पाटील, सामना चालू असताना मात्र आम्ही सन्मान करणार नाहीये। आम्ही ऑर्गनायझरला कमिटीला सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे, कारण स्पर्धा मोठी आहे। आयोजक सांगतात आयोजकांचं आम्हाला ऐकणं भाग पडतो, परंतु लाईव्ह सामने असल्यानंतर आम्हाला स्वतःला सुद्धा कुठेतरी कंट्रोल करावे लागतो आणि मग प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करत असतो। तर इथे सोन्या पावशाला सामना विरुद्ध पारितोषिक दिले जाईल। वल्लभ सर्व ग्रामस्थ आहेत। हा सोन्याला प्रकाश दादा खैरे, प्रकाशावा यमन पाटील या यमन दादा आणि भरतदादांच्या शुभासे सोन्याचा गौरव केला जाणार आहे। सामनावीर या पारितोषिकाने आमच्या सामनावीराची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे। केशव टेंबे, किरण बालाराम पाटील। सोन्या याच्या बघा बेल कमी आहे सोनिया। तर प्रकाश खरे साहेब, भरत भोपी आणि यमनदादा पाटील यांच्या शुभासे सोन्याचा गौरव ते सामनावीर या पारितोषिकाने केले जाणार आहे। बघा मित्रांनो, सर्वांचं आम्ही स्वागत करतो इथे, शाब्दिक स्वागत संपूर्ण वल्लभ ग्रामस्थांचं। सामन्याकडे वळूया आपण। आता सामना स्टार्ट आमचे परम मित्र हर्षद यांच्याकडे बोलूया। थँक्यू व्हेरी मच महागुरु एम डी गडगे सर, मनापासून आभार। भारतीय जनता पार्टी वल्लभ आणि जय हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2023 भव्य रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आल्या सर्वांचं सर्वप्रथमतः मनापासून हार्दिक स्वागत। मॅचला सुरुवात झाली आहे, चौकार आलाय, परंतु गणरायाच्या नामस्मरणाने आपण सुरुवात करूया। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। आल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मनापासून अगदी हार्दिक स्वागत आहे। प्रणय म्हात्रे पहिला बॉलर, आई गावदेवी 11 वावंजे टीमच्या माध्यमातून टॉस जिंकला होता खरं तर वावंजे टीमने, आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला। जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे या टीमला बॅटिंगचं आमंत्रण दिलं आणि या आमंत्रणाला स्वीकारत असताना पहिल्या बॉलवरती एक जबरदस्त चपराक लगावली। गोलंदाज प्रणय म्हात्रेचं स्वागत केलं चौकाराने, परंतु त्यानंतर जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना एक चांगला चेंडू रिलीज करत असताना डॉट बॉल फेकला प्रणय म्हात्रेने। सुरुवात चांगली झाली, वेल बिगनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं। स्लॉट मधला बॉल होता, ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। थँक्स टू DJ SDC सूरज, म्हणजे परम मित्र। टाइम अलर्ट आहे, पहा या गोष्टीची आपण नोंद ठेवा आपल्याकडे, कारण प्रत्येक गोष्टीची नोंद आज या स्पर्धेमध्ये ठेवली जाणार आहे। त्यामुळे वेळेचं आपल्यावरती बंधन आहे, तर वेळ ही सर्वांसाठी सारखी आहे, कोणासाठी वेळ थांबत नाही। आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत, अदरवाईज तुमचा 38 सर्कलमध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल। 5व्या षटकामध्ये आजकाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये जे बदल झालेत ते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्या नियमांची अंमलबजावणी आज अनेक स्पर्धांमध्ये होताना आपण पाहतोय। पहिली 4 षटके ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत। षटकार आलाय, जबरदस्त बॅटिंग, मयूर पाटील आणि आकाश पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, टीमची टोटल 10। चौथा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु इथे पहा धाव घेण्याचा नाहक प्रयत्न केला गेला, परंतु सेफ आहे का? अगदी सेफ आहे, परंतु दुखापत झाली नसेल या आशेवरती आपण पुन्हा एकदा सामना सुरू करू शकतो, कारण एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर त्यांच्या टीमला माहीत आहे त्या वेदना काय असतात, कारण सलामीवीर फलंदाज आहे। एक चांगला स्टार्ट देणारा खेळाडू ज्यावेळेस इंजर्ड होतो ना
त्यावेळेस मात्र बऱ्याचशा गोष्टी या अनुत्तरित राहतात. तर व्यासपीठावर आम्ही सन्माननीय अशोक भोपी, नंदू भोपी, माजी सरपंच नितिलास, भानुदास मात्रे नितिलास या त्रिवेणी संगमचा आम्ही हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने स्वागत करत आहोत. प्रवीण घरत पाबडीचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर इथे पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाला प्रणय महात्रे चौकारानंतर डॉट आला, षटकारानंतर पुन्हा डॉट. परंतु कौतुक करेन मयूर पाटीलचं, ज्याने मात्र आतापर्यंत या सगळ्या सिच्युएशनच्या स्वतःच्या माइंडवरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर येऊ दिलेला नाहीये. आणखीन एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाहू शकता बॉल कुठल्याही स्पॉटवरून अगदी हलक्या रीतीने स्किट होऊन सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलच्या मदतीने आणखीन एकदा थोडंसं कमबॅक करण्याचे चान्सेस वाढलेत. खरं तर वावंजे टीमचं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे 5 षटकानंतर समजेल, कारण टार्गेट ज्यावेळेस सेट होईल ना त्यावेळेस पुढची रणनीती तुमची ठरेल की पुढचा सामना कशा रीतीने जिंकावा. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह होता. फिल्डर त्या ठिकाणी काव कॉर्नरला पोहोचेल, सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने ओव्हरची इथे झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस वावंजे टीमने धावा खर्च केल्यात. प्रणय म्हात्रे याच्या गोलंदाजीमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मयूर पाटीलचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल रोटेट केली आणि स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवत असताना आकाशला थोडंसं मागं ठेवण्यामध्ये त्याला यश मिळते, कारण आकाश एक हिटर आहे. त्यामुळे त्याला सुद्धा माहिती आहे शेवटच्या अंतिम मुमेंटला जर आकाश राहिला तर कदाचित बॅटिंग परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 11. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र झाला समाप्त. आई गावदेवी 11 वावंजे, जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे हा संघ या ठिकाणी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यबळ संघ मानले जातात या विभागातील. खरं तर याच संघांना बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण एकत्र खेळताना सुद्धा पाहिले. एकमेकांचे प्लस मायनस पॉईंट माहीत आहेत. यावेळेस पहा गती कमी करून टाकला बॉल होता, ऑफ स्टंप सोडून चाललाय. पंच सांगतायत रवी पाटील सर आणि लेग बाईसचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. एक चांगले संकेत पंचांच्या माध्यमातून आम्हाला पुरवले जातात. फरीद सर, जावेद फरीद सर आमच्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. रवी पाटील सर हे सुद्धा पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. सुनीलजी पाटील सर हे सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाची भूमिका आहे, कारण एवढी मोठी स्पर्धा कव्हर करायची आहे. त्यासाठी अनुभवी पंचांची अक्षरशः भरपूर मागणी असते आणि त्यातीलच हे निवडक पंच आज या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केले गेलेत, आमंत्रित केले गेलेत. त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस मुकदम. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुल केलाय. पुल सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला आणि रवी सरांचा इशारा. हा षटकार. अगदी बरोबर आहे. आणि आई एकविरीच्याच नावाने सर्वांची सुरुवात व्हावी आणि शेवटही तिच्याच नावाने व्हावा. एक सुमधुर संगीत DJSDCच्या माध्यमातून. शॉर्ट पिच बॉल, अप्पर कट, चांगला फटका आहे. गली पॉइंट मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय दन दन करी सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. चांगला फटका होता. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र अप्पर कटच्या साह्याने खेळलं होतं आणि गली पॉइंट मधून बॉलला काढलं सरळ सीमारेषे बाहेर. 4 रन करिता. पुढचा बॉल तेजस तयार आहे. आणखीन एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीये. जोपर्यंत फिल्डर बॉलला चेस करेल तोपर्यंत बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. हर्षद आपण इथे पाहतो आई गावदेवी वावंजे क्रिकेट संघ खेळतो आणि त्या गावातील राजकीय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
प्रकाशदादा खैरे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं. पुढचा बॉल तेजस ओव्हर द विकेट. आणखीन एकदा तोच फटका अप्पर कट. यावेळेस मात्र गली पॉइंट मधून पुन्हा एकदा बॉलला बाहेर काढलं. हाफ ट्रॅकर बॉलची मागणी कदाचित वाढली असावी मैदानामध्ये, त्यामुळे हे रिझल्ट मिळतात. चौकार आलाय. नवी मुंबईची मानाची पालखी दिनांक 7 जानेवारी 2024ला नवी मुंबई जुईनगर येथून रवाना होईल आणि आपण सर्व साक्षीदार असणार आहोत त्या ऐतिहासिक सोहळ्याचे. कारण संपूर्ण या महाराष्ट्रभरामध्ये त्या पालखीची चर्चा होते. यावेळेस पाहू शकता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी आणखीन एक चांगली अनाउन्समेंट की तिथे 3 चौकार सलग 3 चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. खरं तर आकाश पाटीलने हेच सांगण्याचा मी प्रयत्न केला की मयूर पाटीलने एक चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न केला. मयूरला माहिती आहे आकाश हिटर आहे, आकाशकडे क्षमता आहे, आकाश करू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आकाशला स्ट्राईक दिली तर आकाश मॅक्झिमम रन्स आपल्या बॅटमधून उभ्या करेल. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची टोटल आहे आतापर्यंत 30. सूरज इथे आपण पाहतो. आई गावदेवी वावंदे क्रिकेट संघ खेळतो. संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. प्राप्ती लाईव्ह इव्हेंटचे जितू गोंधली यांच्या वतीने. जितू स्वागत आहे तुमचं. पहिले षटक हाताळलं होतं प्रणय म्हात्रेने, ज्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. 11 विकेट्स त्या ओव्हरमध्ये मिळाल्या नव्हत्या. तेजस मुकादमचं दुसरं षटक होतं, त्याहीपेक्षा महागडं 19 धावा त्या ओव्हरमधून आल्या. त्याही ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाहीये. पुन्हा एकदा प्रणयवरती जबाबदारी. यावेळेस क्लीन बोर्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मागून क्लीन बोर्ड करत असताना पहिला धक्का देत असताना आपल्याला पाहायला मिळते दोस्ती स्पोर्ट्स टोंडे टीमला. तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष पोलीस सहकारी खऱ्या अर्थाने सुनील खैरनार साहेब आणि थोरात साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ब्रीद वाक्य सदरक्षणा हे खलनिग्रहण आहे. खऱ्या अर्थाने सद्विचारांचं रक्षण करणारे आपले खाकी वर्दीतील 2 शिलेदार यांचं व्यासपीठावर आगमन जानुमान क्रिकेट संघ बलब यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. कारण याच खाकीचा धाक आज संपूर्ण जनतेला न देता एक सुरक्षित असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण करून देणारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. कुशल पाटील याचं मैदानामध्ये आगमन झालंय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती त्याचं आगमन झालं. प्रणय म्हात्रेने ही सफलता मिळवून दिली. खरं तर ही महत्त्वाची बाब आहे. प्रणयवरती पुन्हा एकदा टीमने विश्वास दाखवला हे सर्वात महत्त्वाचं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या. असं वाटलं होती प्रणयवरती विश्वास दाखवतील की नाही, परंतु टीमला माहीत होतं कदाचित आपल्याला टर्निंग पॉईंट हात देऊ शकतो, कुठेतरी ब्रेक थ्रू प्रणय मिळवून देऊ शकतो. आणि पहिल्या बॉलवरती ती सफलता अचीव करून दिली आहे. बोल्ड क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला मयूर पाटीलने मैदानाची साथ सोडली. खरं तर तो चांगल्या रिदममध्ये होता. त्याच्या बॅटमधूनही धावा आल्या होत्या. जवळजवळ 8 धावा 11 धावा त्याने बनवल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये ऑन साईडला लॉफ्टेड स्वीप केल्या बॉल. फिल्डर बॉल खाली येतो. अगदी सहज सोपा झेल तेजस मुकादमच्या हातामध्ये, ज्याने दुसरं षटक हाताळलेलं. दुसरा धक्का जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे टीमला. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केले गेलेत. म्हणजे ऑन हॅट्रिक असणारा सध्या प्रणय म्हात्रे आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती चांगलं कमबॅक करत असताना आपल्या टीमला आपण त्यांना दाखवून दिलं. 30 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये खर्च झाल्या. सोपी गोष्ट नाही आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या. सेफ झोनमध्ये आहेत जय हनुमान दोस्ती स्पोर्ट तोंडर संघ.
तरी देखील नाहक विकेट्स सध्या त्यांच्या माध्यमातून गमावल्या जातात. ऑन हॅट्रिक आहे बॉलर. या स्पर्धेमध्ये नवीन नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळतील यात तीळ मात्र शंका नाही. एक विक्रम झाला ऑलरेडी 3 बॉल 3 चौकारांचा, जो आकाश पाटीलच्या नावावरती आहे. 3 बॉल 3 विकेट्सचा नवा विक्रम या स्पर्धेमध्ये प्रस्थापित होईल का याची तमाम प्रेक्षकांना आता मात्र उत्कंठा लागली आहे. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. ऑन हॅट्रिक ड्राईव्ह केला. हे पहा समजुतीचं क्रिकेट आहे. त्यालाही माहीत आहे गीतेश पाटीलला की सध्या विकेट गमावून फायदा नाही. 2 विकेट्स आपल्या टीमचे गेलेले आहेत. त्यामुळं सध्या संयमाने खेळलो तर या धावसंख्येला आणखीन थोडंसं पुढे फॉरवर्ड करता येईल आणि तो प्रयत्न आकाश पाटीलच्या साथीने होईल का की आकाश पाटील हा कोणत्याही क्षणी आक्रमक रूप धारण करतो हे नेहमी आपण पाहिलंय आणि आज त्याची प्रचिती आली देखील. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स तो आपल्या टीमला देतोय. आत्तापर्यंत 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बॉल फेस केलेत त्याने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 18, म्हणजे कुठेतरी या धावसंख्येला थोडासा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पाहू शकताय गलीमध्ये फिल्डर उभा केला गेला परंतु त्यांच्याकडून झाली आहे चूक. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली. काही लास त्या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला, परंतु प्रयत्न चांगला झाला. लास्टपर्यंत बॉलवरती नजर होती. डाईव्ह करून बॉल पकडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अपयश आलं. परंतु हरकत नाहीये, प्रयत्न करताय आपण, त्याला सर्वस्व महत्त्व दिलं जातं. आणि वयाची 40 ओलांडली आहे त्यामुळं बाय डिफॉल्ट कोणत्याहीच खेळाडूने त्याच्यावरती ऑब्जेक्ट करणार नाही. यावेळेस पाहू शकता पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपमध्ये बॉल चाललाय. तिथून मात्र रनआउटला चान्स होता. आणखीन एकदा चान्स क्रिएट होत असताना दुसऱ्या रनचा प्रयत्न थांबवलाय. दोन्ही खेळाडूंना माहीत आहे की समजुतीने क्रिकेट खेळायचं आहे. थर्डमॅनला बॉल निघून गेला फर्स्ट स्लिपमधून. शॉटमध्ये खेळाडू उभा होता, त्याच्याकडून थ्रो झाला. बॉलर बॅकअपला आला, बॉलरने थ्रो केला, परंतु दोन्ही एंडला कोणत्याही प्रकारचा रिझल्ट वावंज टीमच्या बाजूने लागलेला नाहीये. प्रणय म्हात्रे आतापर्यंत 5 बॉल टाकून पूर्ण केलेत. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3. कौतुकास्पद कामगिरी या दरम्यान राहिली आहे. 2 विकेट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक बोल्ड, एक कॅच आउट स्वरूपामध्ये विकेट मिळवलेत आकाश पाटील ऑन द स्ट्राईक. लास्ट बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त कट केल्या, बॉलला पाठवल्या पॉईंटमध्ये. डीपला प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळाली. एका धावेने या ओव्हरची झाली आहे सांगता. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 34. तर थँक्स अर्षद. इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपल्याला सामनावीर जे गौरव चिन्ह आहे कुमार वरद बालाराम पाटील आणि विहान प्रकाश खाडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. प्रथम द्वितीय पारितोषिक ट्रॉफी यशस पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र उद्योजक परेश शेठ पाटील आणि उद्योजक चेतन कांताशेठ पाटील यांच्या वतीने चषक 2, 3, 4 आणि 5 ओमकार राव यांच्या माध्यमातून मालिकावीर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आशिष भरत पाटील यांच्या वतीने देण्यात आले सन्मान चिन्ह पाहतो. केशव टेंबे, अरुण पाटील आणि किरण पाटील यांच्या वतीने आणि त्याचबरोबर मालिकावीर अल्पेश शेठ भोपी 7-12 ढाब्याच्या मालक नितलेश यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. सर्वांचा मनपूर्वक आभार. टू व्हीलर्स. तर यानंतरची लढत असेल पाबडीचा पाडा विपक्ष उसाटणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधावं. हो टू DJ सूरज. येस, काय हवं? पाण्याची मागणी होते. येस, 12वे खेळाडू. पाणी आता एवढ्या लेट, थोडा लवकर कॉल करा म्हणजे ॲटलिस्ट आम्ही पाठवून देऊ पाणी. काही प्रॉब्लेम नाही. कारण कधी कधी असं समजून येतं की थंडीचे दिवस आहेत, जास्त तहान लागत नाही. परंतु 3 ओव्हरनंतर आता थोडंसं बंधन ठेवा की 12वे खेळाडू जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध असतील त्यांनी 3रं षटक संपण्यापूर्वी बॉटल्स घेऊन रेडी राहा. पाण्याची पूर्तता करायची आहे. मान्यवरांचा तत्पुरी सन्मान करूया. अशोक भोपी, नंदूशेठ भोपी, माजी सरपंच नितलास भानुदास म्हात्रे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. प्रदीप पावशी इथे उपस्थित आहेत. प्रदीप, आपलं स्वागत आहे. या नंदूदादा इथे उपस्थित बघा. एकेकाली ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. नंदूशेठ स्वागत, आपलं स्वागत आहे. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्मानीय आहे. अशोक भोपी, भानुदास म्हात्रे, माजी सरपंच नंदूशेठ भोपी साहेबांचा यथोचित सन्मान अंकुश पाटील यांच्या शुभास्ते केलं जाईल. आमच्या ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहेत. प्रदीप पावशांना पाहतो. प्रदीप स्वागत. एकेकालचे नामवंत क्रिकेटर नितिलास.
जे हनुमान क्रिकेट संघाचे देखणं आयोजन आपण इथे पाहतो आणि यानंतरची लढत असणारे बघा पाबडीचा पाडा क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी उसाटणे रेडी राहायचे. खेळ स्टार्ट असेल. आमचे सहकारी हर्षद यांच्याकडे आपण बोलूया. चला 3 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आतापर्यंत 34वर 2 विकेट्स गमावलेत. जे हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे टीमने यावेळेस पाहू शकताय ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता हाफ ट्रॅकर बॉल, परंतु जास्त उंची नव्हती या बॉलला. अगदी परफेक्ट वुडलँड स्पॉटवरून जास्त बाउन्स झाला नाही बॉल. परफेक्ट कमरेच्या लेवलला बॉल येऊन थांबला. त्यामुळे कदाचित बॅट्समनला हा फटका खेळण्यामध्ये अडचण येताना पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट अक्षय खैरे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता खरं तर आई गावदेवी वावंजे संघाने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. ऑन साईडला खेळलेत फिल्डर आहेत. लॉंग ऑनमध्ये डीपला सिंगल तिथून मात्र कव्हर केली जाणार. सिंगलच्या मदतीने फक्त स्ट्राईक रोटेट होईल. आकाशला सुद्धा माहीत आहे जास्त मोठे फटके निघत नाही. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करावं जेणेकरून या संपूर्ण मॅचला आपली पकड घट्ट ठेवता येईल आपली या मॅचवरती. गीतेश पाटील ऑन स्ट्राईक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन आहे. यावेळेस स्लॉटमधला बॉल समोर हिट केला. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे त्याला चकवून बॉल निघून गेला. साईड स्क्रीनवरती चौकार मिळतोय. 4 रन. चौकार आलाय गीतेशच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 39 वर जाऊन पोहोचली. 39 रन्स ऑन द बोर्ड. बॉल झालेत आतापर्यंत 3. चौथा बॉल अक्षय खेरे. हा बॉल परफेक्ट होता. परफेक्ट डिलिव्हरी. परंतु इथे पाहू शकता थर्ड मॅन कडून अगदी थोडक्यात चुकी झालेली. बॅकअप चांगलं मिळालं कैलास यांच्या माध्यमातून. वाईट बॉलचा इशारा आला पंच रवी पाटील सरांच्या माध्यमातून. वाईट+1 अशा 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 41 वर जाऊन पोहोचली. परफेक्ट पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर करत होता बॉलर अक्षय खैरेला. आपण पाहिलं गती कमी केली होती परंतु लाईन सापडत नाहीये. लेंथ चांगली आहे. लाईन सापडणं गरजेचं आहे. यावेळेस आडव्या बॅटने स्वीप केलाय. गॅपमध्ये मिड विकेटच्या वरून फ्लाय होत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. राजा शोभतोय भारी. आजकाल सगळीकडेच बैलगाडा शर्यतींची क्रेज आहे. त्यामुळं प्रत्येक मुलीला वाटतो नवरा माझा होणारा चकडेवाला असावा. परंतु त्याही व्यतिरिक्त आज सगळ्या गोष्टी शिक्षणाला महत्त्व द्या. फार महत्त्व आहे शिक्षणाला. हे सातत्याने आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो की फक्त क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत या दोघांच्याही फक्त नादी लागून राहिलो ना तर पुढचं भविष्य कदाचित अधांतरी जाऊ शकतं. परंतु त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपला संसार करायचा आहे. अक्षय खैरे चांगला बॉलर आहे या टीमच्या माध्यमातून. 4था बॉलर. परंतु त्याने बॉलिंग करत असताना 1 षटकार 1 चौकार दोन्ही वेळा मिसफील्ड झाले म्हणून बॉल हातातून सटकला. टीमची टोटल झाली 48. मागच्या मॅचचा विचार केला तर 55 धावा 4 ओव्हरमध्ये चेस झाल्यात. त्यामुळे कदाचित त्या 55-60 धावा ज्या आहेत ना त्या तुम्हाला पुरेशा नसतील. जर एखादा टार्गेट तुम्ही सेट करताय जे हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट ड्राईव्ह ऑन साईडला सिंगल मिळाली आणि गीतेशने मात्र इथे स्पष्ट नकार देत असताना आकाशला थांबवलंय. ओव्हरची झाली समाप्ती आणि या पहिल्या ओव्हरला फेकत असताना अक्षयने धावा खर्च केल्या या ओव्हरच्या दरम्यान. 14. टीमची टोटल आहे 49 आतापर्यंत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 49 वर 2 विकेट गमावलेत जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरेने. सनील भोपी शिरडोन यांचं आगमन झालेलं आहे. जे हनुमान क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी यानंतरची लढत असणार आहे पापडीचा पाडा विपक्ष उसाटणे आणि संघांची नावं द्यायची आहेत. बघा मित्रांनो नुसतं गावाचं नाव नव्हे तुम्ही कोणत्या संघाच्या नावाने खेळता त्याची पूर्णतः इन्फॉर्मेशन आमच्याकडे होणं गरजेचं. यावं संघनायक रेडी. दोन्ही संघनायकांनी
हो टू कमेंट्री बॉक्समध्ये आपण बोलूया. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 49. या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, माफ करा 15 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रणयने महत्त्वाचं षटक हाताळलं. 4 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवले आणि चौथं षटक अक्षय खैरेने हाताळलं, तिथे 15 धावा खर्च झाल्यात. शेवटचं षटक निर्णायक षटक म्हणजे या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा खर्च होतील तेवढा टार्गेट तुमच्या समोर असणार, त्यामुळे हे षटक निर्णायक असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साइडला वाह 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 ताकदवान फटका होता. स्क्वेअर लेगच्या वरून उडवले बॉलला, सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. शेवटच्या बॉलवरती मागच्या ओव्हरच्या सिंगल मी का घेतली याचं ज्वलंत उदाहरण या षटकाराने देऊन टाकलं गीतेशने. हॅट्स ऑफ, कारण त्याला सुद्धा स्वतःच्या बॅटिंगवरती एवढा कॉन्फिडन्स आहे की पहिल्याच बॉलवरती अक्षरशः धाबे दणाणलेत गोलंदाज प्रथमेश म्हात्रेचे. 55 धावा 50 अप, अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत असताना तोंडरे टीमचं. आणखीन एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, कॅच ड्रॉप झाली आहे. एकच रन मिळेल, एकच मिळेल. प्रयत्न चांगले केले गेले त्या ठिकाणी योगेश पाटीलच्या माध्यमातून. उलटा धावत जाऊन बॉल अडवणं, कॅच करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु त्याही गोष्टींमध्ये प्रयत्न केलेत, हे सर्वात महत्त्वाची बाब आहे. आतापर्यंत प्रथमेश म्हात्रे पहिल्या बॉलवरती षटकार लागला, त्यानंतर थोडासा टप्पा पुढे जाऊ दिला. गीतेशने स्टान्स थोडा चेंज केला होता, मागे जात शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची टॉपेज लागली होती. थर्डमॅनला फिल्डर उभा होता योगेश पाटील, त्याच्या हातातून दैव बलवत्तर म्हणून कॅच ड्रॉप झाली. पुढचा बॉल राऊंड द विकेट. प्रथमेश म्हात्रे शॉर्ट पिच ऑन साइडला. यावेळेस मात्र कैलास आहेत बॉल खाली की सुभाष गोंधळी पकडले गेलेत. आणखीन एक फलंदाज आकाशला सोडावी लागते मैदानाची साथ. तिसरा धक्का जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे टीमला. $57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या मोमेंटपर्यंत उभा राहण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत बॉलिंग चांगली झाली. यावेळेस पाहू शकता जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न गीतेशने याही वेळेस केला, परंतु त्याला यावेळेस यश मिळत नाहीये. खरं तर प्रत्येक बॉल आता आक्रमणासाठी खुला करण्याचा प्रयत्न राहणार आहे. अजूनही या ओव्हरचा जर विचार केला ना तर एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहणार आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील, टार्गेट सेट करणारा बॉल आहे या मॅचचा फेकेल प्रथमेश म्हात्रे. यावेळेस ऑफ साइडला फिल्डर आहेत ओमकार पाटीलच्या हातामध्ये हा झेल. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. आणखीन एक धक्का, जाता जाता या इनिंगला पूर्ण विराम मिळतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली 57. जय हनुमान दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे टीमने या 57 धावा बनवल्या. आई गावदेवी क्रिकेट संघ वावंजे या टीम समोर 58 धावांचं एक भलं मोठं आव्हान असणार आहे. ते आव्हान कशा रीतीने पार केलं जाईल आपण सेकंड इनिंगमध्ये ऐकू. तोपर्यंत आपण प्रेझेंटेशनसाठी जाऊया महागुरू सरांकडे. हॅलो, नाणेफेक केली जाईल प्रकाश खैरे साहेब, प्रकाश दादा खैरे साहेबांच्या शुभास्ते आपण नाणेफेक इथे करणार आहोत. वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत दीपकदादा उलवेकर. आपण या आमच्या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते. एका बाजूला आपण पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ पापडीचा पाडा विपक्ष उसाडणे.
तर नाणेफेकीचा कौल आई गावदेवी संगणक प्रतिक्रिया आणून घ्यायची. हां, उसाने क्रिकेट संघ आमची इच्छा होती की आपण काहीतरी दोन शब्द स्पर्धेबद्दल बोलावूया. नाणेफेक आपल्या संघाच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही. पण जर आता तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 5 षटकात असेल तर 5 षटकामध्ये कमीत कमी किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पापडीचा पाडा क्रिकेट संघासमोर उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही प्रथम तर 55 रन काढण्याचा प्रयत्न करू, कारण का आमच्यामध्ये बॉलिंग थोडी चांगली आहे. ॲज ए कॅप्टन म्हणून 2023च्या पर्वात आपण विचार केला तर आजतागत तुमच्या संघाची कामगिरी कशा प्रकारे राहिलेली आहे आणि संघाच्या कामगिरीवर तुम्ही कितपत समाधानी आहात? संघ तर खूप चांगला खेळतोय आणि आज खेळ चांगला करण्याचा शेवटचा प्रश्न असेल. जे हनुमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार चषक 2023 स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एक नेत्रदीपक आयोजन आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? स्पर्धा आयोजन आपल्याला कसं वाटलं? प्रत्येक खेळाडूची इथे वल्लभ गावात खेळण्याची इच्छा असते आणि तशी आमची होती आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्यासाठी धन्यवाद. खूप खूप हे होते संघनायक उसाने क्रिकेट संघाचे आक्रमक फलंदाज आपण नेहमी पाहत असतो. तर नाणेफेकीचा कौल जे हनुमान आई गावदेवी पापडीचा पाडा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः निर्णय सूचित केलेला नाही, अंमल केलेला नाहीये, परंतु लढत प्रेक्षणीय होणार. आताच उसाने क्रिकेट संघाच्या संघनायकांनी ते खऱ्या अर्थाने ग्राउंडचं मैदानाचं कौतुक केलं, मिनी वानखेडे मैदानाचं खऱ्या अर्थाने, आणि त्याचं श्रेय दिलं संपूर्ण वल्लभ गावातील ग्रामस्थांना. हो टू कमेंट्री बॉक्समध्ये यानंतर दुसऱ्या सत्रासाठी बोलणार संदीप पाटील सर यांच्याकडे आपण बोलणार आहोत. संदीप पाटील सर यावं आपण. तर संदीप पाटील सर यावं. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सर्व प्रेक्षकांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वल्लभ यांच्या वतीने बघा खूप गर्दी झालेली आहे. सर्वांचं सहर्षित स्वागत आहे. संजय टेंबे आणि निखिल पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बघा तर हॅलो, चला बॅट्समन मैदानामध्ये जाऊ द्या. धन्यवाद महागुरु, धन्यवाद हर्षद. तो तमाम क्रीडा रसिकों का यहाँ पर करते हैं स्वागत. आज के रात का ये पहले दौर का दूसरा मुकाबला तोंडरे बनाम वावंजे इनके बीच में चल रहा है, लेकिन 5 ओवर में तकरीबन पहले बल्लेबाजी करते हुए टीम तोंडरे ने यहाँ पर 57 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनाए हैं. 58 रनों का लक्ष्य है. किशोर पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. किशोर मनपूर्वक स्वागत. बघा संदीप पाटील सर, एक स्पर्धेची एक नियमावली आहे. 2 फलंदाज ज्यावेळेस धाव घेण्यासाठी खेळपट्टीवर धावत असतात आणि एखादा फलंदाजाने जर त्याला समजलं का आता इथे धावचीत होण्याची दाट शक्यता आहे, त्यावेळेस विकेट किपर असेल एखादा क्षेत्ररक्षक चेंडू फेकत असतो आणि कुठेतरी त्यांनी जर अडकवण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आणि 2 पंचांच्या निदर्शनात जर आलं असं तर एक स्पर्धेचे नियम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये फलंदाजाला बाद दिला जातो. कारण आता सिद्धिकरल्याची नाईट स्पर्धा झाली. एका फलंदाजाने चेंडू अडला गेला फलंदाजामार्फत थ्रो करत असताना क्षेत्ररक्षक, मात्र फलंदाजाला तिथे चक्क बाद देण्यात आलं. म्हणजे एखादा जाणूनबुजून जर केलं तसं तर होऊ शकतो, ते पण पंचांच्या निदर्शनात आलं तर, फिल्डरांचे नाही. चलिए, इस बात को आपको गौर करना है, ध्यान देना है. जो अभी नियम आपके पास हमारे एमडी महागुरु सर ने बताया है. तो चलेंगे मैच की तरफ. 58 का लक्ष्य है. तमाम दर्शक
पूरी तरह से इस मैच को देखने के लिए तैयार है। और ऐसे में ये पहला दौर का ये दूसरा मुकाबला, क्योंकि पहले मैच में 55 रन इस मैदान के अंदर चेस हुए हैं, तो यहाँ से अब 58 का लक्ष्य है। 58 के लक्ष्य का पीछा करते हुए आरंभिकता की जोड़ी बीच मैदान के अंदर प्रणव म्हात्रे और तेजस मुकादम। तो देखिए यहाँ पर थोड़ी सी अपील जरूर हुई थी, लेकिन अंपायर जावेद परिसर इस सामने मैदान के अंदर मौजूद है, अपील को खारिज किया। डॉट गेंद की यह समाप्ति। पहली गेंदबाज हम देख रहे हैं आदिनाथ पाटिल तोंडरे टीम की तरफ से। फुल टॉस थी मारने की कोशिश, लेकिन इस मर्तबा गली में बिल्कुल वहां पर खिलाड़ी मौजूद थे, हल्के हाथों से खेलने की कोशिश थी। 1 रन सिंगल आई, सिंगल के साथ यहां पर अपना निजी खाता खुला किया है बल्लेबाज प्रणय म्हात्रे और तेजस मुकादम। वावंजे टीम की तरफ से सलामी जोड़ी बीच मैदान के अंदर आदिनाथ पाटिल जो किंग ऑफ रायगढ़ विश्वास पाटिल के सुपुत्र हैं, आज भी वो दमखम विश्वास पाटिल के अंदर हम देखते आ रहे हैं। पनवेल प्रीमियर लीग में सेंचुरी लगाने वाला एक में वैसा खिलाड़ी किंग ऑफ रायगढ़ विश्वास पाटिल यदि यहाँ पर आए हैं तो आइए मंच के ऊपर स्वागत है। हमारा रायगढ़ का वो बहुमान है, अभिमान है, उनका भी हम स्वागत करते हैं। लेकिन इस मर्तबा दूसरी की कोशिश देखी है, आंखों ही आंखों में इशारा हुआ और बिल्कुल वहां पर शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी जो मौजूद था बाला, उसको चकमा दे दिया। बिल्कुल गेंद जब उनके पास टहल रही थी उस मर्तबा उन्होंने ये रन लेने की कोशिश की और वहां पर देखा जाए तो ये 2 रन प्राप्त किए दोनों बल्लेबाजों ने। तो 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 3 रन। सुधीर अगलावे हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में हैं, पूरे 7 दिन यहां पर अच्छा योगदान देंगे। पाने की कोशिश थी, थोड़ी सी हाफ ट्रैकर थी बिल्कुल। और ये देखिए ये क्या हुआ, बहुत ही बेहतरीन लाजवाब, इसे कहते हैं चालाकी। क्यों न करे, आपको इसीलिए तो चौकन्ना न रहना पड़ता है बीच मैदान के अंदर। अब जब खेलने जाते हैं प्रवीण, तो इस बात के ऊपर ध्यान देना होता है, ना कि आपको कौन कब कहां पर शिकार करेंगे। ये यहां पर इस मैदान के अंदर दिखा विकेट कीपर ने, मयूर ने, लाजवाब पहली विकेट। देखिए स्क्रीन के ऊपर पीटीसी लाइव के माध्यम से हम देख रहे हैं किस तरह से वहां पर मयूर ने वो थ्रो किया, क्योंकि उन्होंने जान लिया था जब गेंद डॉट हुई उनके हाथ में गेंद आई। यहाँ पर नॉन स्ट्राइक एंड का जो खिलाड़ी था प्रणय म्हात्रे, वो थोड़ा सा आगे निकला था, लेकिन पीछे जब आने लगा तो लापरवाही प्रवीण नजर आई, क्योंकि लापरवाही क्रिकेट में नहीं चलती है। आप भी एक बड़े खिलाड़ी है वल्लभ टीम के, तो ये चौकन्ना रहना पड़ता है। ये बोनस की विकेट है मेरे ख्याल से, क्योंकि आरंभिकता के तौर पे वो बल्लेबाज थे, आक्रामक जरूर होंगे। ये यहां पर बहुत ही बेहतरीन, लेकिन गेंद खराब थी, इस गेंद के ऊपर मोड़ दिया है सीमा रेखा के बाहर आता हुआ ये शानदार चौका। तो देखेंगे यहां पर ये चौका आया है बल्लेबाज तेजस मुकादम के बल्ले से, ये पहला चौका। फिर से एक बार उसी मर्तबा खेलने की कोशिश, लेकिन यहां से टप्पा पड़ने के बाद गेंद पूरी तरह से अंदर की तरफ मुड़ी, बल्ले के पल्ले नहीं। यहां से पहले ओवर का समापन हो चुका है, पहला P1 का ओवर जयदा आदिनाथ पाटिल का नजर आया,
जिसमें रन उन्होंने खर्च किए सिर्फ 7 रन। बहुत ही उम्दा गेंदबाजी यहां पर नजर आई है आदिनाथ की। हिंदुत्व सँडी डीजे कौतुक करावे लागेल तुमचा। बघा जय हनुमान क्रिकेट संघ दोस्ती तोंडरे, दोस्ती स्पोर्ट तोंडरे, मयूर पाटील प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्याकरिता पूर्ण करण्याकरता 20 मिनिटाचा अवधी असेल प्रथमतः। आणि जर तुम्ही जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केला, टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे, तर निश्चित स्वरूपात अंतिम जे षटक असते बघा त्या सर्कलच्या बाहेर तुमचे 5च्या ऐवजी 4 क्षेत्ररक्षक असतील याची नोंद घ्यायची आहे। ओ टू संदीप पाटील सर। बिल्कुल यहाँ से देखेंगे पहले ओवर के बाद टोटल है 7 रन, 58 का पीछा करना है, यानी कि तकरीबन अब 24 गेंदों का खेल बचा हुआ है और 51 रन अभी भी चाहिए जीतने के लिए टीम वावंजे को। यस, जय हनुमान दोस्ती स्पोर्ट तोंडरे बनाम आई गावदेवी वावंजे, इन नाम से टीमें खेल रही हैं। क्या बहुत ही अच्छा शॉट खेला है, कवर के ऊपर से खेलने की कोशिश, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर में क्या लाजवाब फील्डिंग नजर आई है संकेत पाटिल की तरफ से। लाजवाब, बहुत ही उम्दा फील्डिंग नजर आई है, क्योंकि मानो वहां पर उन्होंने 2 रन सेव किए अपने टीम के लिए और इन 2 रनों के साथ टोटल 2 से आगे आता हुआ 9 रनों के ऊपर। तमाम दर्शक पूरी तरह से इस मैच का मजा लेते हुए अगला मैच जय महाराष्ट्र पापड़ीचा पाड़ा बनाम उसाट ने इनके बीच में अगली भिड़त होगी। तो पापड़ीचा पाड़ा के हमारे प्रवीण गरद, अविनाश डीजे, अविनाश पवार भी यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत है। देखिए मारने की कोशिश थी, हल्के हाथों से यहाँ पर खेलना चाह रहे थे, लेकिन एक ही रन, खुद गेंदबाज दौड़ कर आए थे, गेंद को कलेक्ट किए, तब तक 1 रन लेने का मौका मिला बल्लेबाज को और 1 रनों के साथ स्कोर 10 के ऊपर डबल डिजिट में ये टोटल पहुंचता हुआ। आज की पहली रात है इस टूर्नामेंट की, 31 को इस टूर्नामेंट की अंतिम रात होगी। जल्लोश होगा, जश्न होगा, लेकिन अंतिम रात में कौन पहुंचेगा ये भी सवाल है, क्योंकि बहुत सी तैयारियां हैं। यस, 30 30 तारीख को ये इस टूर्नामेंट का अंतिम रात होगी, क्योंकि 31 आपको मनाने के लिए तो मौका चाहिए ना। इसलिए अंकुश शेट पाटिल की ये प्रतियोगिता है, खास तौर पे स्वामी पाटिल युवा है, युवाओं में जोश काफी होता है। और देखिए ये बहुत ही बेहतरीन शॉट खेलने की कोशिश, लेकिन कैच आते आते हाथ से छूट गया है, वहां पर मिस फील्ड, गेंद सीमा पार हो चुकी है, 4 रन। मदादू संदीप पाटील सर घरातून या सूरज डीजेची ओळख आहे। आणि आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, देवीचा पाडा आमदार नाईट स्पर्धेचे आयोजक विजयदादा मात्रे, मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे। हाँ, ये जो अभी संगीत बजाया था ना हमारे सुधीर आगलावा के मामा का संगीत था, हाँ ये वापस बजाइए, क्या था उसमें, क्या बताया था उन्होंने और ये दे, ओहो क्या बहुत ही अच्छी ये थ्रो फेंकी थी वहां पर गेंदबाज की। लेकिन देखेंगे रन 2 पूरे किए हैं, 2 रनों के साथ ही साथ यहां से स्कोर में तब्दीली होती हुई 16 रन, 58 रन चाहिए, 58 रन की जरूरत है। ऐसे में इस वक्त आई गावदेवी वावंजे टीम के बल्लेबाज खेल रहे हैं, एक कोशिश अच्छी हो रही है तेजेश मुकादम और मयूर म्हात्रे की तरफ से, लेकिन देखेंगे इस मैदान के अंदर ये 2 बल्लेबाज किस तरह से अपना परफॉर्मेंस देते हैं, 58 के टारगेट को किस तरह से पार करने की कोशिश करते हैं। लेकिन ये काफी खराब गेंद थी, लेग स्टंप छोड़ने वाली गेंद थी। अंपायर रवि पाटिल सर का इशारा होता हुआ कि ये वाइड है, वाइड के साथ स्कोर में तब्दीली
17 के ऊपर पहुंचता हुआ ये टोटल। तेजस मुकादम, लेकिन ये हाइट फैक्टर थोड़ा सा ऊपर था, बिल्कुल दर्शाते हुए रवि पाटिल सर। और यहां से 1 रन लेगबाज के रूप में आती हुई, और इसे 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 18 के ऊपर 18 के ऊपर पहुंचता हुआ 58 का लक्ष्य है। अभी भी 40 रनों की दरकरार है जीतने के लिए। हेलो अंपायर, 1 मिनट। और खत्म हो चुका है ऐसा स्कोरर बता रहे हैं। वाइट कितने? वाइट 2। हाँ, ये 1 बॉल बाकी है। 19 रन 19। बघा वेल जास्त घेता तुम्ही आणि वेलेची पाबंदी प्रत्येकाला आहे. टाइम अलर्ट आहे, मात्र लक्षात ठेवा. शतरक्षक फलंदाजांना सुद्धा आम्ही सूचित करतो सतत एकत्रित येऊ नका, आणि शतरक्षण करणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा एकत्रित वेल एकत्रित येऊ नका. फिर से एक बार ये लेग स्टंप छोड़ने वाली गेंद थी, वाइड करार अतिरिक्त रूप में। ये तीसरा वाइड है इस ओवर में। टीम का टोटल अब 20 रनों के ऊपर पहुंचता हुआ। एज लगी और इसी के साथ बल्लेबाज आउट। हल्के हाथों से खेलना चाह रहे थे, मन नहीं बनाया था यहां पर बल्लेबाज ने, और आखिर दम तक गेंद छू कर गई बल्ले से, और वहां पर अच्छी कैच लपकी है बाला ने। और समाप्त हो चुका है, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल 20 रन। देखिए, आयोजनकर्ताओं की तरफ से सूचना है, जो बाहर जो चूल्हे कुछ चूल्हे जलाए हुए हैं, उन से गुजारिश है कि उसे बंद कीजिए, क्योंकि उसका धुआं मैदान में आ रहा है। पीटीसी के माध्यम से लाइव चल रहा है, तो लाइव में पूरा यहाँ पर क्लियर चित्र नहीं दिखाई दे रहा है, तो ये आपसे अनुरोध है कि वो बुझाइए। हा, अतिशय चांगल्या प्रकारे आपण संदीप पाटील सर प्रतिक्रिया दिलेली. बघा, ज्यांनी ज्यांनी चुलं किंवा शेकोटी पेटवलेले आहेत, थोडंसं गडूल इथे वातावरण निर्माण झालेलं आहे लाईव्ह प्रसारणासाठी. खऱ्या अर्थाने त्यांना नम्र विनंती आहे, जे हनुमान क्रिकेट संघ वल्लभ आणि ग्रामस्थ मंडळ वल्लभ यांच्या वतीने कृपया आपण ती भिजवायची आहेत. ओ टू संदीप पाटील सर. हेलो, तो देखिए यहाँ पर गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन पूरा किया है, 1 रन पूरा होता हुआ। तो हमारे शरद करावकर मुरबी के वो भी लाइव यहाँ पर मजा ले रहे हैं इस टूर्नामेंट का। बहुत से दर्शक इस समय यूट्यूब के जरिए जुड़ चुके हैं, उन तमाम दर्शकों का भी हम शुक्रिया अदा करते हैं। मिनी वानखेड़े स्टेडियम में ये चलता हुआ मुकाबला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट क्लब वल्लभ हमदार चषक, और ये अच्छी कैच वहां पर आकाश ने लिया है, और इसी के साथ एक और विकेट का हुआ पतन। दिनाथ पाटिल जिन्होंने पहला और फेंका था, 7 रन खर्च किए थे, बहुत ही उम्दा गेंदबाजी थी P1 के अंदर,
उस तरह की गेंदबाजी आसान नहीं होती है, और लेकिन वहां पर आदिनाथ ने बहुत ही बेहतरीन कमबैक भरा और फेंका था। अच्छा यहाँ पर स्पेल फेंका था पहले ओवर में, लेकिन वहां पर दूसरे ओवर में देखे जाए तो 13 रन आए थे। गेंदबाज अजय पाटिल ने जो ओवर फेंका था, लेकिन फिर से एक बार आदिनाथ पाटिल का इस्तेमाल यहाँ पर किया गया है। उन्होंने यहाँ पर अब तक 2 गेंदें फेंकी हैं, 2 गेंदों में 1 रन खर्च किया है, 1 सफलता प्राप्त की है। तो उसी पहले ओवर के नक्शे कदम के ऊपर कदम डालकर यहाँ पर आदिनाथ पाटिल यह दूसरा ओवर उनकी तरफ से, खुद की तरफ से फेंक रहा है, और टीम की तरफ से तीसरा ओवर। राइट अप ओवर द विकेट, ये गन कट करने की कोशिश थी, और यहां से देखा जाए तो निश्चित तौर पे ये डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज सुभाष गोंदली एक सीनियर खिलाड़ी हैं, बहुत सालों का उम्दा अनुभव है, और उस अनुभव को लेकर आज भी वही जज्बा, वही हौसला लेकर सुभाष गोंदली मैदान के अंदर उतरे हैं। लेकिन एज लगी, और इसी के साथ बल्लेबाज सुभाष गोंदली के पारिकान, यहां से गेंदबाज आदिनाथ पाटिल को मिली सफलता, सुभाष गोंदली के पारिकान। निगूकडे पापडीचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे। स्टेजवर यावं, जानुमान क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। तो 14 गेंदें बची, अब जीतने के लिए 37 रन। धीरे धीरे प्रेशर यहां पर बढ़ रहा है टीम 52 के ऊपर। या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील आहे कैलासवासी गणा पाटील, राम तुकाराम पाटील, रतीश पाटील, उमेश आत्माराम पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आहे, जे आज आपल्यात नाही आहेत। तर नक्कीच खूप सुंदर स्पर्धा आहे आमदार चषक 2023। और ये देखिए यहां से ये गेंद बिल्कुल विकेट कीपर को भी चकमा देकर गई है। लेग बाइस के तौर पे ये रन मिला है, 4 रन। लो चली मैं 25 रन, 25 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 58 का पीछा करते हुए टीम गावते भी 52 पहुंची है तकरीबन। अब समीकरण उनके पास आ चुका है, 13 गेंदें बची हैं और जीतने के लिए 33 रन चाहिए। 13 गेंदों में 33 रनों की जरूरत है। अच्छा मुकाबला मारने की कोशिश थी, बिल्कुल यहां पर स्क्वायर लेग रीजन की तरफ आती हुई गेंद, वहां पर खिलाड़ी थोड़े से पंबल हुए। राकेश, चलिए ओवर की समाप्ति हो चुकी है, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। इस वक्त 52 बनाम तोंडरे के बीच में मुकाबला चल रहा है। पहले बल्लेबाजी की तोंडरे टीम ने 57 बनाए, 5 ओवर में 58 का लक्ष्य था। ऐसे में 3 ओवर में तकरीबन 52 टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं 27 रन। अब जीतने के लिए 12 गेंदों का खेल बचा हुआ है और 31 रन चाहिए। वावंजे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना एक संधी आहे, 2 षटकारांसाठी सकाराम गोंधली वावंजांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज। परंतु संदीप पाटील सर, इथे जाहीर करण्यात आलेल्या आयोजन कमिटीच्या वतीने विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिकसाठी बक्षीस पुकारली जाणार नाही आहे। फक्त 2 किंवा सिंगलसाठी, मग तिथं 1000च्या ठिकाणी तुम्ही 500 रुपये, 500च्या ठिकाणी 200 पण चालतील, परंतु हॅट्रिकसाठी नसेल। तो देखिए यहाँ पर हमारे आयोजन संयोजक कमेटी पूरी तरह से इस मैदान का जायजा करते हुए
अंकुश पाटिल, उनके साथ सभी हमारे कमेटी मेंबर, स्वामी पाटिल, वहां पर किरण, सब जायजा लेते हुए मैदान में क्या चल रहा है, किस तरह से दर्शक इस मैच को एंजॉय कर रहे हैं। यहाँ पर उपस्थित हुए तमाम दर्शक, देखिए यहाँ पर हमारे पीटीसी लाइव के माध्यम से दर्शकों के ऊपर कैमरा फोकस किया है। देखिए किस तरह से पूरी तरह से इस मैच का आनंद ले रहे हैं। यूट्यूब के जरिए भी बहुत से दर्शक जुड़ चुके हैं, उसमें हमारे पिंदर के प्रकाश भुईर, वो भी इस मैच का मजा ले रहे हैं, उनका भी स्वागत। इस वक्त अब जीतने के लिए 12 गेंदों का खेल बचा है और 31 रनों की जरूरत है। 12 गेंदे 31, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, अब 31 रन चाहिए जीतने के लिए। 58 का पीछा करते हुए गेंदबाजी में अब रोशन पाटिल आए हैं। मारने की कोशिश, लेकिन यहां से मिस टाइमिंग है। अजय ने यहां पर इस कैच को लिया है और ये पहली गेंद के ऊपर मिली सफलता। अब समीकरण बदलता हुआ, 11 गेंदों का खेल बचा है और 31 रन की जरूरत है। तो देखेंगे यहां पर अब समीकरण धीरे धीरे बदलता हुआ। 11 गेंदे 31 रन, शानदार मैदान के अंदर मुकाबला चल रहा है वावंज बनाम तोंडरे के बीच में। अगली भिड़त होगी यहां पर उसाट ने बनाम पापड़ेता पाड़ा। तो उसाट ने के हमारे बिल्कुल अनिल से ढोपरी, काफी बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट हाल ही में समाप्त हुई है स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान की ओर से। योगेश दादा मडवी इनके माध्यम से, हितेंद्र मडवी इनके माध्यम से। यदि वो दोनों मान्यवर यहाँ पर आए हैं तो उनसे गुजारिश है कि आइए मंच के ऊपर, और हमारे अनिल दादा ढोपरी यदि आए हैं तो आप भी आइए, आपका भी स्वागत है। कट करने की कोशिश, शॉट थर्ड मैन से गेंद को निकाला है, गोली की रफ्तार बिल्कुल नजर आई, गेंद जाएगी थर्ड मैन क्षेत्र में 4 रनों के लिए। चलिए यहां पर चौका आया है, आशा अभी भी जीवित है, क्योंकि जीत का जज्बा यहां पर लेकर ये टीम मैदान के अंदर उतरी जरूर है, लेकिन हौसला गवाया नहीं है। मानो विकेट गिरे हैं लेकिन संघर्ष जारी है। हल्के हाथों से खेलने की कोशिश, वहां पर गली में अच्छा फील्डिंग का प्रयास, थ्रो करना चाह रहे थे, वो खिलाड़ी थे वहां पर आकाश, वो थ्रो करना चाह रहे थे, लेकिन उन्होंने बताया कि बैकअप में आप क्यों नहीं आ रहे, मुझे मौका दीजिए, मैं डायरेक्ट हिट कर पाऊंगा। लेकिन उन्होंने बाद में सोचा कि यदि हिट करूंगा, यदि नहीं लगेगा, वहां पर बैकअप नहीं है, तो फोकट में वहां पर पंजा भी जा सकता है। ये सोचना पड़ता है कभी कभी, और वहां पर उन्होंने, आकाश ने सोचा। लेकिन ऐसे में जब आपके सामने अच्छा खिलाड़ी हो तो कभी कभी ऐसा रिस्क लेना भी चाहिए, क्योंकि जीवन इसी का नाम है, संघर्ष है, जीवन रिस्क का ही नाम है। और यहां से आप समीकरण 9 गेंदे 26 रन मारने की कोशिश, यहां से खोद कर निकाला था इस गेंद को, शानदार फील्डिंग, शॉर्ट सिली मिड ऑफ में। चलिए यहां पर अब 8 गेंदे बचे हैं, 25 रन। अब यहां से कहीं ना कहीं तोंडरे टीम थोड़ी सी हावी हो रही है। 2 गेंदे बहुत कुछ कहकर गई है, क्योंकि उन 2 गेंदों में सिर्फ 1 रन आई है। लेकिन ये देखिए, ये धमाका है, बहुत ही बेहतरीन ये छक्का आया है प्रथमेश म्हात्रे के बल्ले से, लाजवाब 6। बोरी लाऊ तू आप देखिए, जो समीकरण 8-25 के ऊपर था, पूरी तरह से तोंडरे टीम को लगा कि आप महागुरु जरूर इस मैच के ऊपर आप हावी हो रहे हैं। लेकिन ऐसे में वहां पर बल्लेबाज प्रथमेश ने बताया कि नहीं भाई, रुक जाइए, मैं अभी भी मैदान के अंदर हूं। और उन्होंने ऐसे ओवर पिच के ऊपर ये छक्का खेला है
कि सीधी गेंद सीमा पर। अब समीकरण 7-9-19 का आ चुका है। यह अच्छी गेंद थी बहुत ही, लेकिन उतना ही बेहतरीन यह शॉट था। शॉट पॉइंट में वहां पर फील्डर वहां पर मौजूद था, लेकिन महज सिंगल एक मिलेगी और सिंगल के साथ स्ट्राइक खुद के हाथों में रखी है इस बल्लेबाज ने। अब यहां से स्कोर पहुंच चुका है 40 रन। अब यहां से 6 गेंदें बची हैं और 18 रन चाहिए। ये तो खासियत आहे सूरज नाही, निश्चित स्वरूपात. म्हणून तर सूरज आपली हिंदू महाराष्ट्राची परंपरा आहे कपाली कुंकू, ज्याला सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं अध्यक्ष साहेब. आणि यासाठी अनेक आपल्या ज्या महिला वर्ग आहे परमेश्वराकडे आराधना करत असतात की कुंकू टिकलं पाहिजे. ते सौभाग्याचं लेणं आहे. म्हणजे तुमच्या प्लॅस्टिकच्या टिकलीला किंमत नाही आहे, फक्त किंमत आहे ते कुंकवाला किंमत आहे. क्या बात है, जबरदस्त. ये महागुरु है, इसीलिए तो बहुत सभी टूर्नामेंट में महागुरु पसंद क्यों किए जाते हैं. और बिल्कुल यहाँ से सही आपने फरमाया. लेकिन इस वक्त आप मैदान के अंदर आग लग चुकी है. ये पूरी तरह से मैदान आप जलजला बन चुका है, क्योंकि मैच ऐसे क्रिटिकल मोमेंट में आ चुका है कि संघर्ष दोनों तरफ चल रहा है. 18 रनों की अभी भी दरकरार है. दूसरी तरफ बल्लेबाज उफान के ऊपर दिख रहे हैं, लेकिन गेंदबाज की अब यहां पर कसौटी है आशीष पाटिल की. लेकिन इस मर्तबा मिस टाइमिंग स्ट्रोक, ये खिलाड़ी आउट हो चुका है. तो प्रथमेश के पारिकांत हो चुका है. ये जो गेंद थी जगन पाटिल हमारे हैं वहां पर देख रहे हैं कि इस गेंद के ऊपर निश्चित तौर पे मोहर होनी चाहिए थी 6 रनों की, क्योंकि इतनी ललचाने वाली गेंद थी, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. कभी कभी ऐसा होता है, खराब गेंद जो आती है ना उसके ऊपर विकेट मिल पाता है, और ऐसा ही हुआ यहां पर प्रथमेश के बारे में. यदि ये 6 आता तो निश्चित तौर पे तोंडरे टीम की मुश्किलात बढ़ सकती थी. लेकिन आप यहां से 5 गेंदें बची हैं और 18 रन चाहिए. 3 बड़े हिट, लेकिन संघर्ष आप देना होगा. अक्षय खैर आप मैदान के अंदर कुछ नशा. चलिए जल्दबाजी कीजिए, वक्त ज्यादा जाया न करें. 5 गेंदें 18 रन. ये भी शॉर्ट ऑफ लेंथ थी, लेकिन मारने की कोशिश खुद गेंदबाज यहां पर फॉलो थ्रो में कैच को लपकने की कोशिश कर रहे हैं, लेकिन यहां से कैच छूटा. 1 2 3 एटम में कैच लेने की कोशिश कर रहे थे, लेकिन वहां पर देखा जाए तो कैच छूटा है. ये कैच पकड़ते तो निश्चित तौर पे 2 गेंदों के ऊपर 2 विकेट हो सकते थे. खुद के खाते में ये विकेट आ सकता था, लेकिन विकेट खो दिया है. मानो इस वक्त रन मिले हैं 2. अब समीकरण 4 गेंदें 16 रनों की दरकरार है. अब कैसे भी हालात में इस गेंद के ऊपर यदि मैच में बने रहना है टीम ओवंजे को, तो इस गेंद के ऊपर बड़ा हिट हर्षद बड़वी आना बेहद जरूरी होगा. शॉर्ट ऑफ प्लेन मारने की कोशिश, गेंद हवा में टॉके में यहां पर खिलाड़ी मौजूद है, और इसी के साथ इस वक्त एक और विकेट का पतन. क्या बात है, जबरदस्त. लेकिन इस वक्त अब पूरी तरह से तोंडरे टीम इस मैच के ऊपर हावी होती नजर आ रही है. गेंदें बची आप 3 और जीतने के लिए रन चाहिए 16. 3 गेंदें 16 रन. समीकरण था 6 गेंदें 18 का, लेकिन वही समीकरण आ चुका है 3 गेंदें 16 रन. तो 3 गेंदें देखिए किस तरह से निर्णायक फेंकी है गेंदबाज ने, आशीष पाटिल ने. तोंडरे टीम को पूरी तरह से
सुरक्षित स्थान के ऊपर लाने की यहाँ पर कोशिश की उन्होंने आशीष ने। अब 3 गेंदे जीतने के लिए 16 रन। सामने बल्लेबाज योगेश मारने की कोशिश, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, दूसरी रन की कोशिश, लेकिन ये देखिए यहाँ 1 ही रन मिलेगी और इसी के साथ अब टीम का टोटल है 43 रन। अब जीतने के लिए 15 रन चाहिए बची हुई 2 गेंदों में। तो मैच के ऊपर पूरी तरह से हावी हो चुकी हैं टीम जय हनुमान तोंडरे दोस्ती, जय हनुमान दोस्ती ग्रुप तोंडरे। चलिए बहुत टाइमिंग आप ले रहे हैं, टाइम ले रहे हैं। दो गेंदे 15 रन। 11 के 11 खिलाड़ी फील्डिंग लगाने जाएंगे तो फील्डिंग कभी नहीं लगेगी। कभी कभी ऐसा होता है, एक दूसरे को लगाते हैं। जावेद पर सर ध्यान दीजिए आप। हाँ यस बिल्कुल, वक्त खत्म, इतना टाइम पास नहीं चलेगा। ये पहले से अलर्ट किया है हमारे आयोजनकर्ताओं ने। चलिए ऑन, जो अंपायर डिसीजन देंगे वो डिसीजन मानना पड़ेगा आपको। वक्त की नजाकत हर टीम को करनी है। अगले टीम भी इस बात के ऊपर ध्यान देना है क्योंकि नाइट है। 2 गेंदे 15 रनों की दरकरार है और ये देखिए यहां से डॉट गेंद की समाप्ति। अब 1 गेंद 15 रन। तो आगे से सभी टीमें ध्यान दीजिए, 5 ओवर का मैच है। 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर समाप्त करने हैं। 21 मिनट यदि लग जाता है तो 38 सर्कल में जो आपका एक बाहर प्लेयर जो एक्स्ट्रा रहता है उसे अंदर लिया जाएगा। वाइड गेंद है, अभी भी मैच बना हुआ है। 1 गेंद का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 14 रन चाहिए। ये तो पॉसिबल नहीं है, लेकिन क्रिकेट में चमत्कार ऐसे बहुत बार हुए भी हैं। 1 गेंद में 9 रन, 1 गेंद में 13 रन ऐसे बनते हुए हमने देखे हैं। लेकिन ये देखिए, ये ऐसे पहले हिट आने चाहिए थे लेकिन नहीं आए। हर लक टीम वावंज है, लेकिन अभिनंदन करते हैं टीम थोंडरे का जिन्होंने बेहतरीन इस मैच को जीता है। तो अगला मैच यहाँ पर शुरू होगा। पापड़ी तपाड़ा बनाम उसाट ने सी, इनके बीच में अगली भिड़त। चलिए तैयार रही है। टॉस जीतने वाली टीम जय महाराष्ट्र पापड़ी